नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळी वाळवण रेसिपी सध्या आपण बघत आहोत। त्याच्यामध्ये आज मी आपल्याला एक रेसिपी शेअर करणार होती, म्हणजे लाल यस्वार मसाला। त्यासाठी इथे मी बडीसोप घेतलेली आहे 25 ग्रॅम, शहाजिरे घेतलेले आहे 10 ग्रॅम, लवंग आणि हिरवी विलायची घेतलेली आहे प्रत्येकी 15-15 ग्रॅम, रामपत्री जायपत्री घेतलेला आहे 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम, यासोबतच कपूरचिनी घेतलेली आहे 15 ग्रॅम, बाजा घेतलेला आहे 20 ग्रॅम, मोठी विलायची घेतलेली आहे 20 ग्रॅम, यासोबतच मिरे पण आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचे, तीळ घेतलेले मी इथे 50 ग्रॅम, दालचिनी घेतलेली 20 ग्रॅम, हळकुंड घेतलेले 25 ग्रॅम, खसखस घेतलेली आहे 50 ग्रॅम आणि लवंग घेतलेली आहे 15 ग्रॅम। तर इथे जर मूळव्याधाचा वगैरे त्रास असेल ना, जायपत्री घेतलेले मी इथे 15 ग्रॅम। मूळव्याधाचा वगैरे त्रास असेल तर आपण लवंग आणि मिरे यांची क्वांटिटी कमी करू शकतात, पण दुसऱ्या मसाल्यांनी काही होत नाही, समजा एवढे गरम नसतात पण छान असा फ्लेवर येतो। यासोबतच हिंग घेतलेला आहे अगदी 10 ग्रॅम, तीळ घेतलेले आहे 25 ते 30 ग्रॅम आणि जायफळ घ्यायचे आपल्याला, यासोबतच सुंठ घेतलेली आहे 20 ग्रॅम। तर मी यापूर्वीही आपल्याला रेसिपी शेअर केलेली होती, ती काळा यस्वार मसाला आपण बघू शकतात माझ्या चॅनलवर। तर तो मी जास्त प्रमाणात बनवलेला आहे, अगदी तो आपला गावठी महाराष्ट्रीयन काळा यस्वार मसाला आपण त्याला म्हणू शकतात, आणि हा मी लाल यस्वार मसाला केलेला आहे। तर बघू शकतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप सारे डिफरन्सेस आहे। त्याच्यामध्ये आपले जे सुंठ आहे ती आपण कमी वापरलेली आहे, तीळ वापरलेले नाही आहे, यासोबतच मोहरी आणि मेथीदाणा आपण वापरलेला नाही आहे। तर नेहमी काय होतं, जर आपण एकच मसाला केलात ना तर रेग्युलर त्याची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर काहीतरी 1-2 दिवस आपण वेगळी भाजी पण आपल्याला खावंसे वाटते। तर मी इथे मेथी आणि मोहरी घेतलेली आहे, मेथी घेतलेली इथे 20 ग्रॅम, मोहरी घेतलेली 25 ग्रॅम, कांदा घेतलेला आहे पावशर आणि खोबरं अगदी 120 ग्रॅमच घेतलेलं आहे। आणि यामध्ये मी आपली काश्मीरी मिर्च आणि बेडगी मिर्च असते ना ती घेतलेली आहे आणि चपाटा मिर्च घेतलेली आहे। तर हा यस्वार मसाला जो आहे तो अगदी स्पायसी असणार आहे, म्हणजे आपल्याला तिखट घालण्याची आवश्यकता नाही आहे। यासोबतच मी इथे धने घेतलेले आहे पावशर। तर हे सर्व पावशरच्या क्वांटिटीनुसार मी मसाले आपल्याला सांगितलेले आहे, आणि जो काळा यस्वार मसाला सांगितलेला होता ना तो अर्धा किलोच्या हिशोबाने सांगितलेला होता, तर तो जास्त प्रमाणात होता, हा मी कमी प्रमाणात केलेला आहे। तर छान असं मवागी गॅसवर आपल्याला आता सर्व मसाले भाजून घ्यायचे, जे ड्राय मसाले आहेत ना ते सर्व भाजून घ्यायचे। तर मी सर्वप्रथम धने भाजून घेतले, आता मेथीदाणे पण भाजून घेते। तर हे सर्व मसाले भाजताना आपण निवांत गॅस खाली घेऊन भाजू शकतात, किंवा आपण छान असं बसून मसाले भाजू शकतात, कारण की मसाला जो आहे तो आपला करपला नाही पाहिजे किंवा कच्चा पण नाही राहिला पाहिजे। तर ह्या प्रोसेससाठी अगदी निवांत वेळ पाहिजे, आणि कारण की वर्षभराचा साठवणाचा हा मसाला असतो, तर अगदी निवांत आपण हे मसाले भाजले गेले पाहिजे आपल्याकडनं। तर मी इथे सांगितल्याप्रमाणे आपण लवंग आणि मिऱ्यांची थोडी क्वांटिटी कमी करू शकतात, पण बाकीच्या मसाल्यांची आपल्याला अगदी ह्याचं प्रमाण ठेवायचं आहे। हा अगदी जसा आपण हॉटेलमध्ये झणझणीत भाजी म्हणतो ना अगदी तसा झालेला आहे। आणि मी यापूर्वी जो काळा यस्वार केलेला होता ना तो अगदी रेग्युलर भाजी आपण तो डेली पण खाऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये आपण तिखट वगैरे घातलेलं नाही आहे, फक्त कलरसाठी थोड्या मिरच्या घातलेल्या होत्या, पण याच्यामध्ये आपण कलरसाठी पण ज्या मिरच्या वापरलेल्या आहे, पण त्याच्यामुळे पण त्यांनी स्पायसीपणा भरपूर आलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला वेगळं तिखट घालण्याची आवश्यकता नाही आहे। तर मी मागचे पण आपल्याला सांगितलं होतं की जो आपण दुकानातनं मसाले आणतात ना तर त्यामध्ये ते आपल्याला सांगतात की ते जे असे जाड प्रकारचे हे असतात ना, मिरे, जायपत्री, रामपत्री आणि नाकेश्वर, तर हे ते भाजायला नाही सांगतात, तर त्याच्यामुळे त्यांनी सेपरेट अशी पॅकिंग दिली होती, तर मी ते भाजलेले नाही आहे, बाकी सर्व मसाले भाजून घेतलेले आहे। आता दालचिनीचे खूप मोठमोठाले तुकडे होते म्हणून ते थोडेसे असे तोडून आपल्याला ते कढईमध्ये घालून घ्यायचे।
तर मी इथे काही मसाले आपले सुकेच भाजायचे आणि काही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे, तर ते मी आपल्याला पुढे जाऊन सांगते. तर हे सर्व मोहरी देखील आपल्याला भाजून घ्यायची, म्हणजे सगळे मसाले अगदी ड्राय पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे. जितकं तेलाचा वापर कमी करता येईल तेवढा आपण केलेला आहे ह्या मसाल्यांमध्ये. पण जर आपण थोड्या दिवसासाठी करत असाल ना तर तेलाचा वापर जास्त करू शकतात. आता मी इथे हिंग जे आहे ते तळून घेतलेलं आहे. तर फक्त जे जे आपल्याला तळायचे मसाले आहे ते म्हणजे हिंग, हिरवी विलायची, मोठी विलायची, सुंठ, हळद हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं, कारण की पूर्ण सुवास त्याचा मसाल्यामध्ये आला पाहिजे. तर मी आता सुंठ जे आहे ते खलबत्त्यात थोडी कुटून घेतली, कारण की खूप मोठमोठाले पीसेस होते त्याचे. तर ते अशी खलबत्त्यात थोडीशी कुटून घेऊन आणि मग तळून घेतली. आणि हळद पण थोडेसे त्याचे 2-2 ते 3-3 असे पीसेस कट करून ती पण तळून घेते. तर हा अगदी मी कमी प्रमाणातच बनवला होता, कारण की जास्त स्पायसी आहे, त्याच्यामुळे आपण हा काही एवढा खाणार नाही. तर जेव्हा कसं आपण आता बोर झालो ना एकच प्रकारचा मसाला खाऊन, तर त्याला वेगळा म्हणून आपण हा लाल मसाला बनवलेला आहे. आता कांदा पण अगदी मवागी आचेवर भाजायचा आहे. कांद्याचं प्रमाण मी इथे सांगते. सपोज आपल्याला 2 किलो कांदा जो आहे, 1.5 ते 2 किलो आपण कांदा घेऊ शकतात, किंवा 1 किलो पण आपण जर कांदा घेतला आणि छान असं साफ करून त्याला सुकवून घेतलं ना तर त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित होऊन जाईल आपल्याला. आता खोबरे पण आपल्याला छान असं किसून घ्यायचे. आपण पीसेस कट करून पण भाजू शकतात, पण त्याने काय होतं एकसारखं भाजलं जात नाही, कुठे जळतं किंवा कुठे कच्चं राहतं. तर आपल्याला खोबरं जे आहे ते किसून घेऊन आणि त्याच्यामध्येच मग ते थोडं भाजत आलं ना त्याच्यामध्येच मी तीळ घातले आणि त्याच्यामध्येच मग नंतर खसखस पण घालून घेतली, म्हणजे खसखस आपली उडणार नाही. तर कांदा जो आहे तो मी सुकवून घेतलेला आहे. छान असं आपल्याला कट करून स्लाईसमध्ये कट करून अगदी उन्हामध्ये 3 ते 4 दिवस खणखणीत वाळून घ्यायचं आहे आणि मग भाजायचं आहे. भरपूर जण म्हणतात की कांदा किंवा खोबरं जर घातलं तर मसाला खराब होतो किंवा टिकत नाही, पण मी पर्सनली 2 वर्ष मसाले स्टोअर केलेले आहेत, तर एकही मसाला आपला खराब झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये मी कांदा आणि खोबरं दोन्ही घालून पण आपले मसाले हे खराब झालेले नाही आहे. तर ह्या अशा प्रकारचे मसाले जर आपण स्टोअर केले किंवा एकदा उन्हाळ्याचं तयार करून ठेवलं की आपण जरी जॉबला असाल किंवा आपल्या मागे खूप धावपळ असेल तर आपण हे फक्त भाजीमध्ये फक्त आलं लसूण पेस्ट आणि कांदा किंवा टोमॅटो घालून आपण लगेच हे मसाले जर घातले तर आपल्याला वेगळं काहीही घालण्याची आवश्यकता नाही आणि मार्केटमधले कुठलेही मसाले आपल्याला भाजीमध्ये घालण्याची गरज नाही. अगदी ह्याच मसाल्यांनी खूप छान चव आपल्या भाजीला येऊन जाते आणि कलर देखील. तर जायफळ राहिलं होतं, मी जायफळ पण तळून घेतलं. आता आपल्याला मी इथे ही बेडगी मिरची घेतलेली होती काश्मीरची, तर खूप छान कलर येतो ह्या मिरचीने, थोडीशी स्पायसी पण लागते. तर मसाला मी इथे अगदी कमी घेऊन तेवढीच मिरची घेतलेली आहे, म्हणजे अगदी मिरचीचं आणि मसाल्याचं प्रमाण एकच झालेलं आहे, त्याच्यामुळं खूप छान असं तर्रीबाज आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर मी आता सर्व मसाले भाजून एका टोपल्यामध्ये छान असं त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहे. मिरच्या पण आपल्याला आता भाजून एका साईडला ठेवून द्यायच्या आहे. तर आता ही चपाटा मिरची मी इथे घेतलेली आहे. मिरची भाजताना आपल्याला थोडंसं तेल घालण्याची गरज आहे, कारण की ठसका उठतो म्हणून. तर मी इथे 2 प्रकारच्या वापरलेल्या आहे, पण आपण जे आहे फक्त एक पण कलरची किंवा प्रकारची वापरू शकतात, किंवा अगदी फिका पण आपण हा मसाला तयार करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने थंडा करून नंतर आपल्याला कांडपवरनं दळून आणायचं आहे. तर हीच ती टीप आहे, म्हणजे आपण जर गिरणीतून दळून आणला ना तर काय होतं मसाला जास्त दिवस पण स्टोअर राहत नाही. त्याच्यातलं जे ऑइल असतं ना मसाल्यांमधलं, तर ते पूर्ण गिरणीच्या याच्यात गिरणीमध्ये खूप हीट असते ना, तर ते ऑइलचा मसाल्यांचं ऑइल चालल्या जातं आणि वास पण. आणि जर याच्याच आपण कांडपवन जर केलात ना तर काय होतं छान असं स्टोअर पण खूप दिवस राहतो आणि चव पण खूप छान येते. तर आता हे कांडपवन आणल्या मी इथे ओपन केलेली पिशवी. तर ते जे वरचा जाड मसाला उरलेला असतो ना तर तो त्यांनी असा पॅकेटमध्ये बांधून दिला. तर हा आपण रियूज पण करू शकतो. आपण जर कांदा खोबरं वरून जर घालत असाल किंवा आलं लसूण सोबत पण आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता.
तर याचा पण आपण रियूज करू शकतो. ते छान असं चाळून देतात, अगदी फाईन पेस्ट आपल्या फाईन पावडर देतात मसाल्यांची. तर आता हा स्टोअर आपल्याला ह्या पद्धतीने करायचा आहे जेणे की आपला मसाला खराब नाही झाला पाहिजे. तर कलर पण बघू शकतात, अगदी छान असा लालसर आलेला आहे. तर काळा यस्वारसाठी आपल्याला छान असं खमंग भाजायचं आहे आणि लालसाठी आपल्याला छान असं डार्क न करता, जास्त खरपूस न भाजता असं लालसर भाजून घ्यायचं आहे. आता मी स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करते, पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, एका छोट्याशा कंटेनरमध्ये पण मसाला काढून घ्यायचा आहे. म्हणजे नेहमी जर भाजी करायची असेल ना, तर जो आपण जास्त क्वांटिटीमध्ये स्टोअर केलेला आहे ना, तो त्या मसाल्याचा डब्बा अगदी नेहमी उघड किंवा बंद नाही करायचा आहे. त्याने काय होतं, मसाला खराब होण्याची शक्यता असते. कारण की आता लगेच पावसाळा लागतो, पावसाळ्यामध्ये खूप मॉइश्चर असतं आणि कंटिन्यू जर आपण मसाल्याचा डब्बा उघडला बंद केला, त्याने काय होतं, मसाला खराब होण्याची शक्यता असते. तर मी आता इथे स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक पद्धत सांगते, ती म्हणजे आपल्याला खाली सर्वप्रथम मीठ घालून घ्यायचं आहे, अर्धा ते 1 चम्मच. आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला सोडायचा आहे. तर मसाला सोडल्यानंतर आपल्याला लेअर वाईज पुन्हा मीठ घालायचं आहे. मीठ जास्त नाही घालायचं आहे, अगदी कमी कमी प्रमाणात घालायचं आहे. आणि मग मीठ जर आपण मसाल्यात घालत असेल ना, तर भाजी करताना आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे, म्हणजे आपली भाजी खारट नाही झाली पाहिजे. तर मी आता काय केलं, भरपूर असा मसाला घालून घेतला. आता पुन्हा त्याच्यावर जे आहे एक लेअर मिठाचा घालून घ्यायचा. अशा पद्धतीने जर आपण स्टोअर केलात ना, तर आपला मसाला खराब होणार नाही. 2 वर्ष पण छान अगदी व्यवस्थितरित्या तो राहतो. तर छान असा प्रेस करून घ्यायचे, मीठ पण आपल्याला पसरून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने जर आपण ह्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केलेत ना, तर आपला मसाला छान असा स्टोअर पण राहील आणि खराब पण होणार नाही आणि चव पण खूप छान राहील आपल्या ह्या मसाल्याची. आणि जसं जसं हा मसाला जुना होत जातो ना, भाजी अजूनच छान लागते, त्याची टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने 2 प्रकारचे मसाले जर आपण बनवून ठेवलत ना, तर एकच पद्धतीची भाजी पण आपल्याला बोर होत नाही खाण्यासाठी. तर हा जो मसाला आहे, आपण याची मटकीची उसळ पण बनवू शकतात, खूप असं बटाट्याच्या भाजीमध्ये वापरू शकतात, किंवा चिकन पण आपण लाल पद्धतीने तयार करू शकतात. तर नेहमी काळी भाजी खाण्यापेक्षा मग बोर जर झालं तर अशा ही लाल पद्धतीची आपण भाजी खाऊ शकतात. दोन्ही मसाल्यांना कलर अगदी सुरेख आलेला आहे. हा माझा काळा यस्वार मसाला आहे. आपण त्याचा कलर बघू शकतात, अगदी छान असा चॉकलेटी ब्राउनिश आलेला आहे. मी ही आपल्याला जुन्या मसाल्याची माझी क्लिप दाखवते. तर आपण दोन्ही मसाल्यांमध्ये फरक अगदी सहजरित्या बघू शकतात. हा काळा आहे आणि हा आपला आता लाल आहे. तर कलर बघू शकतात, अगदी छान असं परफेक्ट आलेला आहे. तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहे, त्या नक्की फॉलो करा, आपला पण मसाला अगदी स्टोअर राहील. आता काय ही जी उरलेली पॉलिथिन आहे ना, तीच मी ह्या डब्याला झाकून आणि झाकण अगदी पॅक असं लावून घेतलेलं आहे. एकदाच आपण मसाला जो आहे काढून घ्यायचा. जवळपास 1-2 महिना आपल्याला हा डब्बा उघडायचं काम नाही पडलं पाहिजे. असं स्टोअर आपल्याला छोटा पण कंटेनरमध्ये स्टोअर करून घ्यायचं आहे. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.